लवकर संपवलं तर, कारण बिलावर किती वेळ बोलता येत असलं तरी देखील माझी सगळ्या सदस्यांना विनंती आहे की घेतो स्पेसिफिक आपण मुद्दे मांडा. अध्यक्ष महोदय, देतो सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 20 या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय क्रांतिकारी बिल हे सभागृहामध्ये आज या ठिकाणी आणलेलं आहे. खरं तर अध्यक्ष महोदय, या बिलाची या राज्यामध्ये आवश्यकता 10-15 वर्षापूर्वीच होती. 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जर हे बिल आलं असतं तर कदाचित अनेक मुली, अनेक परिवार वाचवता आले असते. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणं हा काय आजचा विषय नाही. अध्यक्ष महोदय, 11व्या शतकामध्ये ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद घौरी, जे बाहेरचे आक्रमक आले त्यांनी तरवारीच्या जोरावर करोडो लोकांचे धर्मांतर केले. हा काय आजचा विषय नाही आहे. उसपे भी आता हूं मैं अबू आजमी जी. आणि मग अध्यक्ष महोदय की ज्या बिलामध्ये कोणा जातीचा उल्लेख नाही, कोणा धर्माचा उल्लेख नाही, कोणाच्या धर्माला बाधा पोहोचे असा उल्लेख नाही, पण काही सन्माननीय सदस्य त्याला जात म्हणून अंगावर का घेतात याचंच मला आश्चर्य या ठिकाणी वाटतं. अध्यक्ष महोदय, आणि त्याला जी दाखले दिले जात आहेत. अध्यक्ष महोदय, मी 42 वर्ष सामाजिक जीवनात काम करतो. मी 5-5.5 हजार मुली गेलेल्या वापस आणलेल्या आहेत. मी लवजहाच्या मुली पण 220च्या वर आणलेल्या आहेत. ज्या सभागृहामध्ये आता जे सदस्य बोले की एकही नाही आहे, मी तुम्हाला FIR सह दाखवतो की किती मुलींचे धर्मांतर झालेले आहेत. 2 उदाहरणं तुम्हाला ऐकवतो अबू आझमीजी. अध्यक्ष महोदय, आमच्या बाजूला देऊळघाट गाव आहे. तिथला जो युवक आहे त्याची सासरवाडी भिवंडी, एक सासरवाडी रोहिणखेड, आणि अशा स्थितीमध्ये स्वतःचं नाव त्यांनी राज सांगून एका चांगल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीला जाळ्यात अडकवलं. तिला घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, त्याचा व्हिडिओ केला. आणि व्हिडिओ केल्यानंतर जोपर्यंत तिची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत त्या पुढल्या घराच्या बाहेर जाऊ दिले नाही. आणि तिला जे ती खात नाही ते देखील तिला खायला भाग त्या ठिकाणी पाडलं. 6 महिन्याच्या ज्यावेळेस लेकरू घेऊन ती बाहेर पडली आणि पडल्यानंतर ती ठाण्यामध्ये गेली आणि त्यानंतर सगळा हा घटनाक्रम सुरू झाला. हा विषय माझ्याकडे आला, ते परिवार माझ्याकडे आलं. आम्ही पोलिसांकडे न्याय मागितला. त्या अध्यक्ष महोदय, त्या मुलीच्या, त्या बाईला जे मुलगा झाला होता त्याचं नाव सुद्धा